दुसऱ्याचे वैभव पाहिले व आपल्याला ते असावे अशी इच्छा मनात उत्पन्न झाली. त्या इच्छेपायी जो दुःख करतो तो रजोगुण होय. जे जे डोळ्यांनी पाहिले ते ते हवे म्हणून मनाने मागितले, परंतु ते मिळाले नाही तर जे दुःख होते तो रजोगुण होय. ज्याचे मन विनोदाच्या वृत्तीने भरून जाते, जो शृंगारी गाणी गातो, राग, स्वर, ताना आणि हावभाव यांनी गायनात रंगून जातो, त्याच्या अंतरी रजोगुण भरला असे समजावे. जो दुसऱ्याची टवाळी करतो, थट्टा करतो, निंदा करतो, ज्याच्या बोलण्याने वाद माजतो, जो सदा सर्व काळ हास्यविनोद करतो, त्याच्या अंतरी रजोगुण भरला असे समजावे. ज्याच्या अंगात अतिशय आळस शिरतो, जो नाना प्रकारच्या करमणुकीचे खेळ खेळतो किंवा जेथे व्यसनांचा गदारोळ धुमाकूळ चालतो तो रजोगुण होय. जो कलावंत असतो, निरनिराळी सोंगे घेऊ शकतो, नाटक पाहण्याचा फार शौकीन असतो, निरनिराळ्या खेळात पैसा घालवतो, त्याच्या अंतरी रजोगुण असतो. अंमल किंवा धुंदी आणणाऱ्या पदार्थांवर अतिशय प्रेम, गावगुंडीचे किंवा गावच्या भानगडीचे सारखे चिंतन, हलकट लोकांच्या संगतीची आवड या गोष्टी जेथे असतात तो रजोगुण असतो. दासबोध